नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण निसर्गाच्या कुशीत वसलेल्या एका अतिशय सुंदर ठिकाणी आलो आहोत. चारही बाजूंना हिरवीगार झाडी, उंचच उंच डोंगर आहेत, थंडगार वारा आणि मनाला शांतता देणारं वातावरण. खरंच हे दृश्य पाहिल्यावर मन आनंदाने भरून जातं. मित्रांनो, आयुष्यात पैसा, यश आणि प्रसिद्धी महत्त्वाची असतेच, पण मन शांती मिळवण्यासाठी निसर्गासारखा दुसरा मित्र नाही. निसर्ग आपल्याला जगायला शिकवतो, संकटाशी लढायला शिकवतो आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याची प्रेरणा देतो. तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण या सुंदर ठिकाणची सफर करणार आहोत. इथलं सौंदर्य अनुभवणार आहोत आणि निसर्गाकडून काही सुंदर गोष्टी शिकणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपल्या परिवाराचा भाग व्हा. मित्रांनो, समोर दिसणारा हा नजारा पाहून कोणाच्याही चेहऱ्यावर हसू येईल. हिरवाईने नटलेलं डोंगर, स्वच्छ हवा आणि शांत वातावरण मनाला एक वेगळाच आनंद देत आहेत. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. ओळखा, पाहू हे सुंदर ठिकाण कोणतं आहे? जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहिती नसेल तर अंदाज लावा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे. मित्रांनो, डोंगर आपल्याला शिकवतात की कितीही संकट आली तरी खंबीरपणे उभं राहायचं. झाड आपल्याला शिकवतात की स्वतः उन्हात राहूनही इतरांना सावली द्यायची. आजच्या जगात माणूस माणसापासून दूर जात आहे, पण निसर्ग मात्र प्रत्येकाला आपलंच करतो. कधीकधी आयुष्य खूप कठीण वाटतं, पण अशा ठिकाणी काही क्षण बसून राहिलं की मनातील सर्व ताण नाहीसा होतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, निसर्ग हा सर्वात मोठा गुरु आहे, जो शांत राहूनही खूप शिकवतो. मित्रांनो, तुम्हालाही निसर्ग आवडत असेल तर कमेंटमध्ये जय निसर्ग नक्की सांगा. मी निसर्गाबद्दल काही तुम्हाला माहिती देणार आहे. निसर्ग हा देवाने दिलेला सर्वात सुंदर आशीर्वाद आहे. जिथे निसर्ग असतो तिथे मन शांती आपोआप मिळते. हिरवाई पाहिल्यावर मनातील थकवा क्षणातच दूर होतो. डोंगराची उंची आपल्याला मोठी स्वप्न पाहायला शिकवते. तर डोंगराबद्दलही थोडी माहिती देते मी. डोंगर शांत असतात, पण खूप काही सांगून जातात. वादळ कितीही आली तरी डोंगर आपली जागा सोडत नाहीत. जीवनातही डोंगरासारखं खंबीर राहायला हवं. आणि डोंगराची उंची आणि माणसाची नम्रता दोन्ही सुंदर दिसतात. झाडांबद्दल, झाड स्वतः उन्हात उभी राहतात आणि इतरांना सावली देतात. एक झाड हजारो श्वासांना जीवन देतं. झाड लावा, भविष्य वाचवा. झाड नसतील तर निसर्गाचं सौंदर्य अपूर्ण आहे. कधीकधी मनाला शब्दांची नाही तर निसर्गाची गरज असते. शांतता शोधायची असेल तर निसर्गाच्या जवळ जा. निसर्ग कधीच घाई करत नाही, पण सर्व काही वेळेवर घडवत असतो. मन आनंदी असेल तर प्रत्येक दृश्य सुंदर वाटतं. मित्रांनो, हे ठिकाण तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या गावाजवळ अशी सुंदर जागा असेल तर तिचं नाव कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला डोंगर जास्त आवडतात की समुद्र? कमेंट करून सांगा. हे ठिकाण कोणतं आहे ते ओळखा आणि कमेंटमध्ये उत्तर द्या. निसर्गाच्या सहवासात घालवलेला प्रत्येक क्षण आयुष्यभर लक्षात राहतो.
जिथे हिरवाई असते तिथे आनंदाची चाहूल असते. निसर्गावर प्रेम करा, कारण तोच जीवनाचा खरा आधार आहे. प्रवास संपतो, पण आठवणी कायम राहतात. तर मित्रांनो, आजचा हा सुंदर प्रवास इथेच संपतो. या निसर्गरम्य ठिकाणी मनाला खूप आनंद दिला. आशा करतो की हा आनंद तुमच्यापर्यंतही पोचला असेल. जाण्यापूर्वी एक सुंदर म्हण सांगतो. आयुष्य सुंदर बनवायचं असेल तर निसर्गाच्या जवळ जा, कारण निसर्ग कधीच खोटं बोलत नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हे ठिकाण कोणतं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सुंदर आणि प्रेरणादायी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि निसर्गावर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.